हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. आई, शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बायडे. वैलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. फळबागांच्या नुकसान भरपाईपोटी केंद्र सरकार मदत निधी देणार. मराठवाड्यात कापूस, मका, सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता. राज्यात फक्त 119 साखर कारखान्यांचं गाळप सुरू. आणि कोकणातील 5 जिल्ह्यांमध्ये मँगोनेट योजना. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यातील नुकसानग्रस्त फळबागांच्या भरपाईसाठी केंद्र सरकारनं 553 कोटी रुपयांचा मदत निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची नुकतीच भेट घेतली आणि राज्यातील दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून अर्थसहाय्य करण्याची मागणी केली. तेव्हा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी हे आश्वासन दिलं. राज्यात 15 डिसेंबर नंतर दुष्काळाची अधिसूचना काढली जाईल अशी घोषणा खडसे यांनी केली. दुष्काळ जाहीर होताच सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलं असून फळबागांच्या नुकसान भरपाईपोटी 553 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे अशी माहिती खडसे यांनी दिली. पुरेसा पाऊस झाला नसल्यानं मराठवाड्यात यंदा कापूस, मका आणि सोयाबीनचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. या तिन्ही पिकांचं उत्पादन 50% अधिक घटणार असून बाजरी, उडीद, मूग आणि तूर या पिकांच्या उत्पादनात 30 ते 40% घट येईल असा अंदाज कृषी विभागानं वर्तवला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी पेरणी क्षेत्र 6,29,905 हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामात 6,63,429 हेक्टरवर पेरणी झाली होती. कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. सरासरी 4,03,301 हेक्टरवर कापसाची लागवड झाली. मात्र पाऊस नसल्यानं कापसाचं पातं आणि फुलांची गळ होत असून त्यामुळे उत्पादनात 50%पेक्षा जास्त घट येण्याची शक्यता आहे. राज्यात 119 साखर कारखान्यांकडून गाळपास सुरुवात झाली आहे. दिवाळी आणि ऊस तोडणी मजुरांनी केलेल्या आंदोलनामुळे यंदा गळीत हंगामास उशीर झाला आहे.
त्यामुळे हंगाम सुरू होऊन 1 महिना होऊन गेला तरी राज्यातील सहकारी आणि खाजगी मिळून केवळ 119 कारखान्यात गाळप सुरू झालं आहे. मागील वर्षी याच काळात 93 सहकारी आणि 61 खाजगी अशा एकूण 157 कारखान्यांनी गाळप सुरू केलं होतं. त्यामुळे यंदा राज्यात पूर्ण क्षमतेनं अद्याप गाळप हंगाम सुरू झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या हंगामात एकूण 8,25,00,000 टन ऊस गाळपातून 95 लाख टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज आहे. शेतीविषयक माहिती मोबाईलवरून मिळवण्यात राज्यात शेतकरी अव्वल ठरले आहेत. किसान SMS योजनेत 16 लाख शेतकरी सहभागी झाले असून गेल्या 10 महिन्यात त्यात 12.5 लाख शेतकऱ्यांची भर पडली आहे. हवामान, कीड, रोग नियंत्रण, बाजारभाव, पीक उत्पादन अशी शेतीशी निगडीत विविध प्रकारची माहिती या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तमिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यातील शेतकरी मोबाईलवरून ही माहिती घेण्यात आघाडीवर आहेत. फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे युरोपीय देशांनी भारतातील आंबा आणि भाजीपाल्याच्या आयातीवर गेल्या वर्षी बंदी घातली होती. यावर्षी अशा प्रकारे आंबा निर्यातीत अडथळे येऊ नयेत यासाठी राज्य सरकारनं कोकणातील 5 जिल्ह्यांसह एकूण 13 जिल्ह्यात यंदा मँगोनेट योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारनं 50 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या योजनेद्वारे निर्यातीसाठी उत्सुक बागायतदारांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ताजी फळं आणि भाजीपाल्याच्या निर्यातीत भारत आघाडीवर आहे. रब्बी, मका, बागायत, हरभरा आणि गव्हाची उशिराची पेरणी पूर्ण करावी. सध्याच्या अवकाळी पावसानंतर गहू पिकामध्ये तणाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याकरिता जरुरीप्रमाणे 1 किंवा 2 वेळा खुरपणी तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. बटाटा कमाल 2,700 रुपये, किमान 2,200 रुपये. कांदा कमाल 1,500 रुपये, किमान 1,300 रुपये. वांगी कमाल 2,500 रुपये, किमान 2,000 रुपये. कारले कमाल 3,000 रुपये, किमान 2,500 रुपये. काकडी कमाल 2,000 रुपये, किमान 1,800 रुपये. हिरवा वाटाणा कमाल 6,000 रुपये, किमान 5,000 रुपये. फ्लॉवर कमाल 1,500 रुपये, किमान 1,000 रुपये. भेंडी कमाल 3,500 रुपये, किमान 3,000 रुपये. हिरवी मिरची कमाल 2,200 रुपये, किमान 1,500 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 15 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 14 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 15 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.
सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. साखळी पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीट नाला बांध बांधण्याचा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 6 जिल्ह्यात 15 टप्प्यात राबवण्यात आला. राज्यातील पाण्याची उपलब्धता आणि वारंवार येणारी दुष्काळ सदृश्य परिस्थिती विचारात घेता जलसंधारण कार्यक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. महाराष्ट्र राज्यात सिमेंट नाला बंधारे, ज्याला सिमेंट प्लग किंवा सिमेंट नाला बांध म्हणतात, पाणलोट प्रकल्पाचा एक उपचार म्हणून खोल नाल्यावर पारंपरिक पद्धतीने बांधण्यात येतात. सर्वसाधारणपणे पाणलोटाचा सर्वांगीण विकास करणे हा साधारणपणे 4 ते 5 वर्ष चालणारा कार्यक्रम आहे. परंतु ज्या भागांमध्ये टंचाई परिस्थिती आणि पाण्याचं दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणात जाणवते, अशा भागात सिमेंट नाला बंधारे बांधल्यावर पाण्याचा साठा त्वरित होतो. राज्यात कृषी विभाग व लघुसिंचन जलसंधारण विभाग या 2 विभागांमार्फत साखळी सिमेंट बंधारे बांधण्याचा कार्यक्रम, राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रम तसंच राज्य निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी यामधून राबवण्यात येत आहे. आतापर्यंत राज्य शासनानं गेल्या 2-3 वर्षामध्ये जवळपास 4,500 पेक्षा जास्त साखळी पद्धतीने सिमेंट बंधाऱ्यांचं बांधकाम केलेलं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये सलग 2 वर्ष एकाच दिवशी राज्यामध्ये ह्या संपूर्ण साखळी सिमेंट बंधाऱ्याच्या कार्यक्रमाचं लोकार्पण सोहळा देखील करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता दरवर्षी भेडसावणारी वारंवार येणारी अनियमित पाऊसमान, तर याच्यावर मात करण्यासाठी आणि कोरडवाहू क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करणं, कारण शेवटी किती केलं तरी वारंवार जी उद्भवणारी जी दुष्काळी परिस्थिती आहे किंवा टंचाई परिस्थिती आहे, याच्यावर मात करण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा जो काही महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये अनेक उपक्रम हाती घेतले जातात आणि या अनेक उपक्रमांपैकी हा एक उपक्रम आहे. अनगड दगडांमध्ये याचं बांधकाम केलं जात होतं आणि आतापर्यंत जवळपास राज्यामध्ये 60,000 पेक्षा जास्त हे बंधारे झालेले आहेत. आणि साखळी कॉन्क्रीट पद्धतीचे जे काही बंधारे आहेत साखळी पद्धतीने, हे जवळपास 4,500 पेक्षा जास्त झालेले आहेत. याच्यामध्ये या 4,500मध्ये जवळपास 2,060 बंधारे हे एकट्या कृषी खात्यामार्फत करण्यात आलेले आहेत. या जलसंधारण विभागामध्ये कृषी आणि जलसंधारण हे दोन्ही विभाग एकत्रितरित्या हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवत आहेत. साखळी पद्धतीने सिमेंट नाला बांध बंधाऱ्यामागील उद्देश तसेच त्याची अंमलबजावणी, त्यासोबतच या योजनेसाठी लाभार्थी, जागा आणि गाव निवडीची कार्यपद्धत या गोष्टी सुद्धा प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. तर ज्या ठिकाणी टँकरग्रस्त गावं आहेत, प्रथम प्राधान्याने पहिल्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त टँकरग्रस्त गावं, ज्या गावांमध्ये 50% जास्त अशी पाणलोटाची कामं पूर्ण झालेली आहेत, अशी कामं, ज्या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो आणि त्याचबरोबर एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाखाली देखील जी काही गावं समाविष्ट आहेत, अशा गावांना देखील या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. त्याचबरोबर याच्यामध्ये 20% जास्त बागायती क्षेत्र त्या गावाचं नसावं, अशी एक त्याच्यामध्ये एक निकष त्याच्यामध्ये निश्चित केलेला आहे. आणि एकदा गावांची निवड निश्चित झाल्यानंतर, जिल्हास्तरीय समितीने गावांची निवड निश्चित केल्यानंतर, जे लाभार्थी जे निवडीचं काम आहे किंवा त्या प्रत्यक्षात साईट निवडीचं जे काम आहे, ते कृषी विभागाच्या किंवा लघुसिंचन विभागाच्या जे काही कर्मचारी, स्थानिक क्षेत्रीय कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत ही संपूर्ण कामं हाती घेतली जातात, त्याची अंमलबजावणी केली जाते. साखळी पद्धतीने सिमेंट नाला बांध प्रामुख्याने ओढ्यावर घेतले जातात. ओढ्यावर किंवा ओघळीवर इतर अनेक योजना केल्या जातात.
तसेच कामाची गुणवत्ता राखण्यासाठी उपाययोजना आणि या उपचाराचे आयुर्मान, या कामाच्या मूल्यमापनासाठी जे निकष लावले जातात, तसेच या योजनेचे संनियंत्रण आणि मूल्यमापन याविषयी शेतकऱ्यांनी माहीत करून घ्यायला हवे. उगळीवर आपण किंवा मोठ्या ओढ्यावर ही कामं आपण हाती घेतो. याच्यासाठी काही तांत्रिक निकष शासनाने निश्चित केलेले आहेत. त्याच्यामध्ये साधारणतः एक 5 मीटर, किमान 5 मीटर नाल्याचा किंवा तळ जो आहे तो किमान 5 मीटर रुंदीचा असावा आणि जास्तीत जास्त 50 मीटर रुंदीचा असावा. त्याचबरोबर नाला काठापासून साधारणतः तळापर्यंतची उंची ही साधारणतः 2 मीटरपर्यंत असावी. त्याचबरोबर दोन्ही काठाला वैती खालचं क्षेत्र असावं आणि नजीकच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला काम घ्यायचं आहे त्या ठिकाणी नजीकच्या परिसरामध्ये विहिरी असाव्यात. हा कार्यक्रम राबवत असताना याच्यामध्ये जी लाभार्थी निवड आपण करतो त्याच्यामध्ये प्रामुख्यानं अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी यांना प्रथम प्राधान्य या कार्यक्रमात द्यावं. आता उघड नियंत्रणाच्या कामामध्ये ह्या कामामध्ये ही सगळ्यात शेवटचं काम आहे. पाणलोट क्षेत्रातलं हे सगळ्यात शेवटच्या टप्प्यामधलं काम आहे. वास्तविक पाहता वरच्या टप्प्यामध्ये संपूर्ण पाणलोटाच्या क्षेत्रामध्ये वरील भागामध्ये ज्या ठिकाणी पडीक जमीन आहेत अशा ठिकाणी खोल सलग समतल चर, ज्याला आपण डीप CCT म्हणतो, अशा समतल चरांची आखणी कामं हाती घेणं पहिल्यांदा गरजेचं आहे. त्याचबरोबर ही ज्यावेळेला साखळी पद्धतीने सिमेंट नाला बांधारा ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला त्याच्या वरच्या बाजूला देखील गॅबियन बांधारा, ज्याला आपण साखळी आपण जाळीचा बांधारा असतो, लोखंडी जाळी असते, त्या लोखंडी जाळीमध्ये एक अनगड दगड रचून त्याच्यामध्ये वरच्या भागामध्ये तो बंधारा केला जातो, जेणेकरून वरून येणारा जो गाळ असेल किंवा माती असेल ती माती त्या ठिकाणी अडवली जाते. आणि अशा पद्धतीने ही मोठ्या प्रमाणावर साखळी केल्या कारणानं बरं याच्यामध्ये काय पूर्वी जर काही कामं जर झाली असतील, दगडी बंधारे झाली असतील, तर अशा ओगळीवर देखील जर काही साईट शिल्लक असतील तर अशा ठिकाणी देखील ही कामं हाती घेता येतात. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडून हा प्रश्न उपस्थित केला जातो की बा या कामाचं आयुष्यमान साधारणतः किती असतं. तर याचं आयुष्यमान त्यावेळेला त्या समितीने साधारणतः 23 वर्षापर्यंत निश्चित केलेलं आहे. माती नाला बांधाचं मला 13 वर्षापर्यंत आहे आणि याचं साखळी सिमेंट बांधाऱ्याचं. पण पूर्वी आपण दगडी बांधकाम करत होतो, आता पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटमध्ये आपण बांधकाम करतो आहे. याच्यामध्ये स्टीलचा वापर आपण करतो आहे. कारण पूर्वीचे जे दगडी बांधकाम आपण करत होतो तर त्याच्यामध्ये कालांतरानं काही थोडेसे गळी पडून किंवा त्याच्यामध्ये क्षमता कमी होऊन पाण्याची क्षमता उपलब्धता कमी होण्याचं दिसून आल्यानंतर कॉन्क्रीट पद्धतीचे बंधारे गेल्या 3 वर्षापासून आपण हाती घेतलेले आहेत आणि त्याचे अत्यंत उपयुक्त, त्याचा टिकाऊपणा जास्त आहे. सिमेंट नाला बांध गाळाने भरल्यानंतर त्यावरील उपाययोजना यापासून शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होतो. शेतकऱ्यांनी मात्र काळजी घ्यायला हवी. आणि आम्हाला एक अपेक्षित असं आहे की शेतकऱ्यांनी या उपभोक्ता गट निर्माण करावा. हा साखळी बंधारे बांधल्यानंतर त्या परिसरामध्ये जेवढं काही भिजणारं क्षेत्र आहे किंवा उपलब्ध असणारं पाणी आहे त्या पाण्यावर ज्या लोकांना पाण्याचा लाभ त्याला मिळणार आहे त्या संपूर्ण शेतकऱ्यांनी त्यांचा एक गट तयार करावा आणि त्या गटाने एकत्रित येऊन त्या बंधाऱ्याचं व्यवस्थापन देखभाल भविष्यामधली करावी. गावामध्ये पडणारा पाऊस जो आहे तो पाणी त्या ठिकाणी अडवलं गेलं पाहिजे. आपण ओगळीवरती आपण मातीचे नाला बांध घेतो आहे, दगडी बंधारे घेतो आहे, त्याचबरोबर गॅबियन पद्धतीचे बंधारे घेतो आहे, शेततळ्याचे कार्यक्रम घेतो आहे आपण, त्याचबरोबर काही ठिकाणी वळण बंधारे देखील आपण हाती घेतो आहे, जेणेकरून रब्बी हंगामामध्ये 1-2 पाण्याची सोय, ज्याला संरक्षित पाण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होईल. वास्तविक पाहता आता हा कार्यक्रम लोकचळवळ म्हणून मोठ्या प्रमाणावर लोकांनी सहभागी होऊन एकत्रितपणे राबवणं ही सर्वांचीच गरज आहे. परंतु आता एवढं करून थांबून उपयोग होणार नाही. आपण ज्यावेळेला पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम हाती घेतो, पाणी अडवतो, पाणी जिरवतो, पाण्याचा साठा ज्यावेळेला उपलब्ध होतो त्यावेळेला त्या पाण्याचं व्यवस्थितरित्या व्यवस्थापन, काटकसरीनं वापर करणं ही इथून पुढं काळाची गरज राहणार आहे. आणि याच्यासाठी ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन ज्याला आपण म्हणतो, ही बाब मात्र अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक कोरडवाहू क्षेत्रामधल्या गावामध्ये जे काही पाऊस पडतो त्या पावसाचं वॉटर बजेटिंग, पडणाऱ्या पावसाचं अंदाजपत्रक, ताळेबंद हा संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आपल्याला पाणी उपलब्ध किती होणार आहे पडणाऱ्या पावसापासून, जमिनीत मुरणारं पाणी किती, वाहणारं पाणी किती, पाण्याचं बाष्पीभवन किती होतं,
त्या सगळ्या बाबी विचारात घेऊन प्रत्येक पिकाला पाण्याची किती गरज असते या संपूर्ण आराखडा त्याचा गावाचा तयार करून त्याप्रमाणे गावाची पीक रचना निश्चित करावी. दुसरं असं की ह्या साखळी सिमेंट बंधाऱ्यामध्ये काही कालांतरानं समजा गाळाने भरले, ही गाळ काढण्याची देखील जबाबदारी खरं वास्तविक पाहता शेतकऱ्यांनीच गावाने एकत्रितरित्या करायची आहे. याच्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन कृषी खात्याचे किंवा पाटबंधारे खात्याचे कर्मचारी आपणाला त्या ठिकाणी गावाला करू शकतील. परंतु पूर्वीची जे काही कामं जी झालेली आहेत त्याला आपण महात्मा फुले जलभूमी अभियानाअंतर्गत आपण गेल्या 2-3 वर्षापासून गाळ काढण्याची कामं आणि नाला खोलीकरणाची कामं देखील हाती घेतलेली आहेत. आणि शेतकऱ्यांची मागणी जास्तीत जास्त या कॉन्क्रीट बंधाऱ्याला जास्त दिसून आलेली आहे. आता हे साखळी सिमेंट बंधारे आम्ही ज्यावेळेला कार्यक्रम हाती घेतला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ही शेतकऱ्यांमध्ये शेडनेटचा दोन्ही बंधाऱ्याच्या कडेनी जास्तीत जास्त शेडनेट, त्याचबरोबर पॉली हाऊस याचं मोठ्या प्रमाणावर क्षेत्र व्हावं असे आम्ही लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्याला देखील चांगल्या बऱ्यापैकी यश मिळू लागलेलं आहे. या योजनेची फलनिष्पत्ती उत्तम आहे. या उपचाराच्या माध्यमातून साठवलेल्या पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीनं करावा. महाराष्ट्र राज्याचे आता जलसंधारण विभागाचे सचिव माननीय प्रभाकर देशमुख साहेब आहेत, तर त्यांनी 2-1 वर्षापासून या संपूर्ण पुणे विभागामध्ये एक अत्यंत चांगला महत्त्वाकांक्षी हा कार्यक्रम जलयुक्त गाव अभियान मोठ्या प्रमाणावर राबवला आणि त्याची फलनिष्पत्ती देखील फार चांगल्या प्रकारे दिसून आलेली आहे. आणि म्हणून हा जो साखळी सिमेंट पद्धतीचा बंधाऱ्याचा जो कार्यक्रम महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे हा इथून पुढे देखील कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा आमचा मानस आहे. या योजनेत शेतकऱ्यांचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा आहे. कृषी खात्यामार्फत झालेल्या आमच्या गावात साखळी बंधाऱ्याचा फायदा शेजारी आमच्या शेतीला बी झालेला आहे. गावाच्या दोन्ही पाणी पुरवठा विहिरीला झालेला एक, त्याच्यामुळं तर टँकरची गरज भासत नाही. भरपूर पाण्याची व्यवस्था झालेली आहे साखळी बंधाऱ्यामुळं, शेतीचा फायदा झालेला आहे. तर ह्या बंधाऱ्यामुळं एवढा फायदा झाला आहे की आता ह्या दिवसात आमच्या या बंधाऱ्याला पाणी नसतं आणि पाणी नसल्यामुळं आता जेवढं पाणी साचलं तेवढं आता विहिरींच्या प्रत्येक ह्या एरियातल्या विहिरीच्या हाताला पाणी येते. या योजनेमुळं दरवर्षी पडणारे पावसाचे पाणी ओढ्यातून वाहून न जाता साठवलं गेल्याने त्याचा आसपासच्या अनेक कोरडवाहू क्षेत्रांना फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल हे निश्चित. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.